दाखवून दिलेला आहे, करून दाखवलेला आहे आणि ही सुरुवात आहे। असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत प्राप्त करायचा आहे, त्याची ही सुरुवात आहे। आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या 10च्या 10 युनिव्हर्सिटीच्या सेनेटर्सचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजन कोळंबेकरजींचा करायचा आहे। राजन बाकी सब बंगाल है। राजनजींचा सत्कार करायचा आहे, कारण त्यांनी निष्ठा काय असते हे दाखवलेलं आहे। मागच्या दोन्ही टर्म मध्ये सेनेट सदस्य होते आणि मग यावेळी मी त्यांना विनंती केली की राजनजी थोडा आपल्याला थांबायला लागेल, मला नवीन नाव काही द्यायचे, काही चेहरे बदलायचे आणि क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं आदित्यजी जे तुम्हाला द्यायचे सांगा, कोणाला नाव द्यायचं आहे, मी 10च्या 10 निवडून आणेपर्यंत शांत बसणार नाही आणि शिवसेनेचं काम करत राहणार। कालच त्यांचा वाढदिवस पण होता, तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या। नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचे इथे आठवण म्हणजे आपला सूरज चव्हाण, आपल्या हक्काचा माणूस। कधी कोणाला काही घडलं असेल तर कोणी त्याला कधी फोन करायचा आणि म्हणूनच विंद्रे भाजपने त्याला आठ ठेवलेला आहे। लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आहे आणि मग अर्थात काल परवा जे काही आपण वातावरण पाहिलं, मतदानाच्या दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल, आपल्या 10च्या 10 उमेदवारांची मेहनत तर आहेच आणि त्यांचं कौतुक तर आहे, कारण गेल्या 2 टर्म मध्ये मला वाटतं प्रदीपजी आपली हॅट्रिक आहे, जोरेजींची हॅट्रिक आहे, मिलिंदजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, मला वाटतं धनराजजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, शीतलजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, काही नवीन चेहरे आणि आपल्याला माहिती की आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे, कारण मुंबई विद्यापीठ हे फक्त काही मुंबई शहर आणि उपनगर नाही, तर पालघर असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, या सगळ्या पूर्ण तालुक्यांमध्ये आपलं काम असतं। एवढे वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं। आपण लोकांची सेवा करत आला, विद्यार्थ्यांना मदत करत आला आणि लवकरच आपण नवी हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच पदवीधरांसाठी